6 डिसेंबर रोजी पावणे 12 वाजता प्रतीक घुले, सुदर्शन घुले याच पवनचक्की परिसरात आले होते आणि याच बाजूला इथले जे सतीश शिंदे आणि अशोक सोनावणे जे आहेत त्यांना मारहाण झाली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या वादाची जी ठिणगी आहे ते बाहेर आलेली होती आणि त्याच नंतर 2 दिवसांनी 8 तारखेला केज इथल्या बसंत विहार हॉटेलमध्ये सुदर्शन घुले आणि PSI राजेश देशमुख यांचा एक CCTV फुटेज व्हायरल झाला आणि त्या काळानंतर थोड्याच वेळात संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख यांचा देखील CCTV फुटेज याच आरोपीसोबत बोलताना आणि PSI राजेश देशमुख यांच्याशी संवाद साधतानाचा हा व्हिडिओ बाहेर पडला होता। त्यानंतर मात्र पोलिसांनी या प्रकल्पावर जे आहे ते सिक्युरिटी दिलेली आहे। राज्य राखीव दलाचं जालन्याचं बल गट क्रमांक 3 या ठिकाणी आलेला आहे आणि इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी जे आहेत शस्त्रधारी पोलीस कर्मचारी 24 तासासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। संतोष देशमुख खून प्रकरणाला 10 दिवस पूर्ण होत आहेत। यातील केवळ 3 आरोपींना अटक आहे तर 4 आरोपी अद्याप फरारच आहेत। एकीकडे गुंता वाढत असताना दुसरीकडे मात्र पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जे आहे ते पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेले। हा जर परिसर जर बघितला जवळपास 8 ते 10 एकरचा हा परिसर आहे। इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी एक आगळी वेगळी जी आहे ती आखणी केलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसाची सुरक्षा जी आहे यंत्रणा जी आहे ते चोखपणे देण्यात आलेली आहे। आज संतोष देशमुख यांचा 10वा आहे दशक्रिया विधी आहे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करावा अशी जी मागणी आहे पीडित कुटुंबाने जोर धरली आहे तर दुसरीकडे विरोधक देखील या अटकेच्या मुद्द्यावर ठाम आहेत। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर TV9 मराठी मस्साजोग बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।